नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत फुमकर विचारतोय अविशांत या खास एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत ज्येष्ठ सहकारी साखर कारखान्यावर कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले कार्यकारी संचालक आहेत जे आर पवार. त्यांचा आता उद्या हा कृतज्ञता सोहळा पार पडतोय. आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. कशा पद्धतीने तुमचा आजपर्यंतचा प्रवास आहे, काय सांगा? धन्यवाद. तर मी शेतकरी कुटुंबात जन्मलो याच गावामध्ये 1955 साली. माझं बालपण याच गावात गेलं. माझी आई आणि वडील दोन्ही शेतकरी होते. मोठं कुटुंब होतं, शेती पण मोठी होती त्या काळच्या तुलनेने. बालपण झाल्यानंतर याच ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं 7वी पर्यंत. 7वीच्या पुढची शाळा या गावामध्ये नव्हती, म्हणून पुढच्या माध्यमिक शिक्षणासाठी अमोलक विद्यालय कडा या ठिकाणी मला स्थलांतर करावं लागलं. त्या ठिकाणी राहत असताना म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच कराव्या लागायच्या. आमचा स्वयंपाक आम्हाला हातानेच करावा लागायचा. काही सुविधा नव्हत्या शिक्षणासाठी. तुम्ही कसं राहिलं? शिक्षणासाठी त्या काळामध्ये भाडोत्री खोली घ्यायची आणि भाडोत्री खोलीमध्ये आम्ही राहायचो कड्याला 4-4, 5-5 जण एकत्र. त्या खोल्या आम्हीच हाताने सारवायच्या. कड्याला त्यावेळेला पाईपलाईन नव्हती पिण्याच्या पाण्याची, ताडावरून शेंदून पाणी आणायचं. नदीला रोज आंघोळीला जायचं. आपले कपडे आपणच धुवायचे. आपला स्वयंपाक आपणच करायचा. आपला स्वयंपाक आपणच खायचा. आपले भांडे आपणच घासायचे आणि आपले कपडे आपणच धुवायचे. अशा पद्धतीने 72 पर्यंत तिथं अमोलक विद्यालयामध्ये आमचं शिक्षण पूर्ण झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मग 72ला मी अहमदनगर येथे गेलो. अहमदनगर महाविद्यालयामध्ये म्हणजे त्या काळचं एक प्रथितयश महाविद्यालय, तिथं प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी भाडोत्री खोली घेऊन पुन्हा 72 ते 76 असा 4 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 76ला वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त झाल्यानंतर मग कायद्याचं म्हणजे लॉच्या अभ्यासक्रमासाठी तिथंच मी प्रवेश घेतला, न्यू लॉ कॉलेज अहमदनगरला. त्याच्यानंतर मग मराठवाड्यात महसूल खात्यामध्ये काही जागा निघाल्या नोकरीच्या. आणि मग माझ्याहून माझे मोठे बंधू होते 2 नंबरचे हरिभाऊ पवार गुरुजी. त्यांनी मला आग्रह केला की सरकारी नोकरी आहे त्याच्यासाठी अर्ज दिला पाहिजे. तर त्यावेळेला अर्ज वगैरे देण्याची पद्धत नव्हती. एम्प्लॉयमेंट मार्फत कॉल यायचे. एम्प्लॉयमेंट कडून कॉल आल्यानंतर मग मी त्या नोकरीसाठी लेखी परीक्षा दिली. लेखी परीक्षेमध्ये त्यावेळेला मराठवाड्यात 5च जिल्हे होते: औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद. आणि 5 जिल्ह्याच्या लेखी परीक्षेमध्ये माझा 2रा नंबर आला त्यावेळेला. आणि म्हणून मग मला सगळ्यांनी आग्रह केला की या परीक्षेत तुमचा 2रा नंबर आलाय तर तुम्ही नोकरी स्वीकारली पाहिजे, सरकारची नोकरी आहे. अर्थात मला ती नोकरी कनिष्ठ वाटत असल्यामुळे माझा काय उत्साह नव्हता ती नोकरी स्वीकारावी म्हणून. परंतु घरच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार, वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मग ती नोकरी मी स्वीकारली. तर ती नोकरी करत असतानाच मला एम्प्लॉयमेंट कडून 2ऱ्या नोकरीचा कॉल आला. ती नोकरी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट, ज्याला आपण राज्य परिवहन महामंडळ म्हणतो, त्या महामंडळामध्ये मला डिव्हिजनल अकाउंट्स ऑफिसरसाठी परीक्षा घेण्यात आली. त्याच्यातही मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो आणि भोसरी पुणे या ठिकाणी मला डिव्हिजनल अकाउंट्स ऑफिसर या पदावर नेमणूक करण्यात आली. ती नेमणूक झाल्यानंतर मी काही काळ त्या नोकरीत रमलो. पण दरम्यान असं झालं की त्या काळामध्ये नोकऱ्या फार मिळायच्या, सुशिक्षित लोक कमी होते. म्हणजे मुद्दाम आता याच्यातले जो सुशिक्षित असतील त्यांना मला सांगावं असं वाटतं की मी एसटी मध्ये डिव्हिजनल अकाउंट्स ऑफिसर असतानाच मला एअर इंडियामध्ये अकाउंट्स ऑफिसरची नोकरी आली. आणि मग ती नोकरी मी मुंबईला स्वीकारली. 1 महिन्याचा कालखंड असेल तर तेवढ्या काळापुरतच मी त्या नोकरीत तिथं थांबलो. पण राहण्याची गैरसोय, घराचं आकर्षण, आपण ग्रामीण भाग सोडलेला नाही कधी,
मुंबईला जायचं असेल तर त्या काळातला प्रवास म्हणजे फक्त रात्र आणि एसटी म्हणायचं, संध्याकाळी बसायचं आणि सकाळी उतरायचं. आत्ताचे जे फास्ट ट्रॅक किंवा एक्सप्रेस हायवे असे काही नव्हते, ते शिंगरोबाच्या होता. आणि तिथं मग मला बोलावणं झालं. त्याचे सुद्धा काही आडाखे त्यावेळेला बांधले गेले. ते आडाखे असे होते, त्यावेळेला या कारखान्यामध्ये एक एस व्यंकटस्वामी म्हणजे सुन्नम व्यंकटस्वामी नावाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते साऊथ इंडियन होते. त्यांना मराठी किंवा हिंदी येत नव्हती आणि त्या काळचं जे काही इथलं संचालक मंडळ होतं त्यांना मराठी सोडून दुसरी भाषा येत नव्हती. म्हणजे त्यांचा डायलॉग ज्याला म्हणतो आपण एकमेकाचा तो काही होतच नव्हता. म्हणून व्यवस्थापनाकडून सुद्धा मला सुचविण्यात आलं की बाबा ह्या एमडी बरोबर आम्हाला बोलताच येत नाही, तर तुम्ही येत असले तर बरं होईल. म्हणून मग मी त्या काळात इथं रुजू झालो. या काळामध्ये मग त्यावेळेला मी वाणिज्य शाखेचा असल्यामुळं अकाउंट्स ऑफिसर म्हणून इथं माझी नेमणूक झाली. मग मी साधारणतः इथं 8 वर्ष काम केलं. 1987 पर्यंत, 79 ते 87 एवढ्या कालखंडात मी इथं होतो. 87ला थोडस काही म्हणजे आता तो बोलता येत नाही म्हणजे महत्वाचा पार्ट, परंतु आपण असं म्हणू त्याला राजकीय म्हणण्याऐवजी तांत्रिक कारणामुळं मग मी तो नोकरी सोडण्याचा निर्णय केला. आणि त्याच काळामध्ये मग मला 3 कारखान्यावर नेमणुका मिळत होत्या. एक कन्नडला कारखाना आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांचे स्वीय सहाय्यक, ज्याला म्हणजे पर्सनल असिस्टंट नाही म्हणता येणार, त्यांचे खाजगी सचिव होते. त्यांचं नाव होतं रायभान जाधव त्या काळामध्ये. मग त्यांनी मला कन्नड कारखान्यामध्ये रुजू करून घ्यायला सांगितलं. पारनेर कारखान्यामध्ये देखील मला त्या काळात ऑफर आली की तुम्ही इथं रुजू व्हा, पण एक जवळचा भाग म्हणून मी वृद्धेश्वर कारखान्यामध्ये थोडक्यात म्हणजे थोडं उत्साहित झालो की जवळचा कारखाना आहे, आपण इथं जाऊया. पण दुर्दैव असं होतं की तो कारखाना मी रुजू होण्यापूर्वी 3 वर्ष सलग बंद होता. 800 टनाचा कारखाना, तिथं त्याला ऊस नाही, 1,28,000 आणि तो सलग 3 वर्ष बंद. तिथले लोक म्हणायचे की इथे येता कशाला तुम्ही, हे बंद आहे 3 वर्ष. मी म्हणलं की बा मी जवळचाच आहे, आष्टी काय पाथर्डी काय, मी येऊन प्रयत्न करून पाहतो, जर आपल्याला काही त्यात योगदान देता आलं तर पाहूया. आणि मग तो कारखाना 3 वर्षाच्या बंद कालावधीनंतर परत सुरू करण्यामध्ये त्यावेळेचं जे काही संचालक मंडळ असेल, त्यावेळेला 8च संचालक बोर्डात होते. काही विरोधी पक्षाचे संचालक होते, त्यांनी राजीनामे दिले होते कारखाना बंद आहे म्हणून. आणि 8 कारखाने असल्यामुळं आम्ही त्यांना गमतीनं असं म्हणायचो की छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, कारण 8च डायरेक्टर, बाकीच्या जागा मोकळ्या. आणि त्याच्यामध्ये मग गेवराईमधून एक मॅनेजिंग डायरेक्टर घेतले होते. त्यावेळेला मी चीफ अकाउंट्स ऑफिसर म्हणून तिथं रुजू झालो. काम सुरू केलं. कामातही आनंद मिळत गेला मला, आणि त्याही लोकांनी मला कुटुंबाचा सदस्य म्हणूनच सांभाळलं सगळ्या तिथल्या संचालक मंडळानं. पण 6 महिने झाले नाहीत, माझ्या कामाची चुणूक पाहिली त्यांनी आणि मला लगेच जनरल मॅनेजर किंवा सरव्यवस्थापक पदावर पदोन्नती दिली. एवढंच नाही तर आमच्या त्या काळचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांचा माझा पगारही सारखाच केला. म्हणजे थोडक्यात काय किंवा आपण जर काम केलं तर त्याचं आपल्याला दाम मिळतं, हा माझा त्याच्यातला अनुभव आहे. आणि तिथून पुढे काही वर्ष मी याच पदावर काम केलं. काम करत असताना त्या कारखान्याच्या विस्तारीकरणाची झेप घेण्यासाठी आम्ही संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आता ते 8 लोक जे होते संचालक मंडळात, त्यातले 7 हयात नाही येत आणि आज एकच हयात आहे. त्यांनाच मी काल सांगितलं किंवा इतिहास काय आहे हा तुम्हाला मला जो माहिती आहे तिथला तो काय कोणाला माहित नाही. आणि मग 88 ते 2005 पर्यंत मी सरव्यवस्थापक या पदावर काम केलं. तिथं मॅनेजिंग डायरेक्टरची मी परीक्षा दिली, म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून MPSC टाईप, ज्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, त्या पद्धतीची एक परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेमध्ये 66 उमेदवार पास झाले. त्यातले 33 उमेदवार हे डायरेक्ट होते. जसं IASचं केडर किंवा डेप्युटी कलेक्टरचं केडर असतं, तर त्या केडरला डायरेक्ट मुलं घेतात 33. आणि काही जागा
ह्या प्रमोशनसाठी रिझर्व्ह असतात. मग डिपार्टमेंटली जी काही एक्झाम झाली तर त्याच्यामधून 33 घेतले आणि डायरेक्टली 33 घेतले. तर डिपार्टमेंटली जे 33 घेतले तर त्याच्यामध्ये पुन्हा माझा गुणानुक्रमे तोंडी परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक आला महाराष्ट्रामधून. तिथं पण पहिला जो नंबर का दिला तुम्ही याच्यावर सुद्धा मी तिथं त्यांच्याशी तक्रार म्हणण्यापेक्षा चर्चा केली किंवा वादविवाद केला. तर त्यांनी मला एक उत्तर दिलं आणि ते उत्तर मला देखील समर्पक वाटलं. तेव्हापासून एखादी गोष्ट जर स्वीकारण्याजोगी असेल तर ते स्वीकारली पाहिजे या मताचा मी झालो. त्यांनी मला उत्तर असं दिलं की तुम्ही विज्ञान शाखेचे याचे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहात, परंतु दुसरा जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट आहे, त्याचं नावही सांगतो तुम्हाला. त्या कॅन्डिडेटचं नाव होतं मनोहर जोशी आणि ते मनोहर जोशी हे चार्टर्ड अकाउंटंट पण होते आणि ICWA म्हणजे ज्याला आपण हे म्हणतात कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ह्या दोन्ही परीक्षा पास होते. म्हणून त्यांना 1 नंबर द्यावा लागला शैक्षणिक गुणवत्तेवर. जरी तोंडी परीक्षेमध्ये माझा पहिला नंबर यायला पाहिजे होता, पण ह्या दोन्ही परीक्षा मी पास नसल्यामुळं मला त्यांनी दुसरा क्रमांक दिला आणि मी तो स्वीकारला. म्हणजे मला ते मान्य करावं लागलं. तिथून पुढं मग 2005 साली एप्रिल महिन्यामध्ये माझी त्याच कारखान्यात नेमणूक झाली कार्यकारी संचालक पदावर आणि 2005 ते जवळपास 15 पर्यंत मी तिथं होतो. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत. 60 वर्षाच्या पुढं त्यावेळेच्या शासन निर्णयानुसार ही मुदतवाढ देण्याची प्रथा नव्हती, परंतु आमच्या संचालक मंडळाने आग्रह धरला सरकारकडे. सरकारला त्याच्यासाठी शासन निर्णय बदलावा लागला आणि मग त्याच्यामध्ये 1 वर्षाची मुदतवाढ मला दिली अगोदर 60 वरून 61 ची. पुन्हा दुसऱ्या वर्षी संचालक मंडळाच्या ठरावानुसार 61 वरून 62 दिली. 62 वर्षाच्या पुढे मुदतवाढ देण्याची तरतूद शासन निर्णयात नव्हती आणि नाही. पण पुन्हा आग्रह धरला. आमचे त्यावेळेचे जे संचालक होते आदरणीय राजीव राजळे की जे आज हयात नाहीयेत, त्यांचे मित्र होते कोण देवेंद्र फडणवीस आणि ते मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला फोनवरती. प्रकरण 1 वर्ष मुदतवाढीचंच होतं. त्यांनी आग्रह धरला की मला या माणसाची गरज आहे आणि साहेब काही करून ह्या माणसाला तुम्ही 3 वर्षाची मुदतवाढ द्यावी. प्रस्ताव 1 वर्षाचा असताना, सगळी फाईल 1 वर्षाची असताना देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर असा शेरा मारला की यांना 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे फर्दर एक्सटेन्शन इज ग्रँटेड फॉर ॲडिशनल 3 इयर्स. त्याच्यामुळं मागणी नसताना मला 65 पर्यंत मुदतवाढ मिळाली. आपल्या वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे आंधळं मागतं 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. 65 पर्यंत मला मुदतवाढ मिळाली. 65 ला मी रिटायर होणार होतो. पुन्हा आमच्या आमदार मोनिका राजळे या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांना, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना घेऊन पुन्हा मुख्यमंत्र्याला भेटल्या की बाबा 65च्या पुढे यांना अजून काही देता येईल का. तर सेक्रेटरी लोकांची चर्चा झाली की भारताचे सरन्यायाधीश देखील वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि 65च्या पुढे कोणालाही सेवानिवृत्ती देण्याची कुठलीही तरतूद या देशाच्या राज्यघटनेत सुद्धा नाही. कायद्यातला भाग सोडा, घटनेत सुद्धा नाही. मग काय करायचं. मग त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेनेचे तर्फे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी फक्त सेक्रेटरींकडे पाहिलं, सेक्रेटरी साहेब काय करता येईल का याच्यामध्ये. त्यांचे कोण सेक्रेटरी होते त्यांनी इनडायरेक्टली त्यांना सांगितलं साहेब करायचंच असेल तर असं म्हणा की कोरोनाची परिस्थिती विचारात घेता पर्यायी व्यवस्था होईपर्यंत यांना मुदतवाढ द्यावी. आणि म्हणून त्या मुद्द्यावर आम्हाला अजून 1 वर्ष की 66 वर्ष संपेपर्यंत मुदतवाढ दिली. 66 ला मी सेवानिवृत्त तसा झालो. त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आमच्या पुढे पेच आहे, आता हे कारभार कसा चालवायचा हे तुम्हीच चालवा आणि आपण कोणाकडे तरी सह्याचे अधिकार देऊ. मग सगळ्याशी विचार विनिमय होऊन संचालक मंडळाने आमचे एक महाजन म्हणून लॉ ऑफिसर होते, त्यांच्याकडं कार्यकारी संचालक पदाचा प्रभारी पदभार ज्याला इन्चार्ज मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो तो सोपवला. आणि मग तिथून आम्हाला सांगितलं की आता किंवा
हे जे काही आहे हे सगळं रुटीन व्यवस्थित तुम्ही कामकाज पहा. तर ते कामकाज पाहण्यासाठी पुन्हा 66 ते 70 म्हणजे 4 वर्ष मी एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट म्हणजे पुन्हा त्याला मराठीत असं म्हणता येईल किंवा कार्यकारी सल्लागार या पदावर मी काम पाहिलं. आणि वयाच्या 70व्या वर्षी म्हणजे 2024ला मी त्या कारखान्यातून मग कायमस्वरूपी सेवानिवृत्त झालो. पण त्या काळामध्ये त्या कारखान्याचं 800 टनाचं 2500 टन विस्तारीकरण आणि कारखान्याला 80 KLPDची एक चांगल्या भारतातील नामांकित कंपनीची एक डिस्लरी, इथेनॉल प्रकल्पाची डिस्लरी उभारणीचं काम या काळात पूर्ण झालं. त्या काळामध्ये म्हणजे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्याच्या सुद्धा ऊसाला योग्य दर देता आला, ऊस तोडणी वाहतूक मजुरांचं पेमेंट करता आलं, कारखाना कामगाराचे पगार करता आले. असं म्हणून 105 गावाचा तो छोटा तालुका, पण प्रत्येक गावामध्ये दरवर्षी किमान 2.5 ते 3 कोटी रुपये हे म्हणजे खेळतं भांडवल म्हणून शेतकऱ्याकडे यायला लागलं. त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतुकीच्या मजुरांना सुद्धा साधारणतः वर्षाला हे 30 कोटी रुपये त्या लोकांच्या ह्याच्यात मिळाले. म्हणजे अप्रत्यक्षपणे सांगायचं म्हणजे मोठा रोजगार त्यांना उपलब्ध झाला. शासनाचं जे धोरण आहे EGSचं, ज्याला आपण मनरेगा म्हणतो, तिथं फक्त 100 दिवस त्यांना काम देण्याची तरतूद प्रचलित कायद्यामध्ये आहे. पण कारखाने 160 ते 180 दिवस चालायचे आणि त्या काळामध्ये यांना तो रोजगार उपलब्ध व्हायचा. आणि किंबहुना हा रोजगार शासनाच्या योजनेपेक्षा जास्त पैसे त्यांना मिळत होते. म्हणून त्या शेतकऱ्याचं, त्या ऊसतोडणी वाहतूक मजुरांचं, तिथल्या कामगारांचं आर्थिक शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी फार मोठी मदत आणि सहकार्य झालं. एवढ्यावर न थांबता त्या कारखान्याच्या माध्यमातून 1991 साली आम्ही कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केलं. त्या तालुक्यामध्ये विज्ञान शाखेची सोय नव्हती. विशेषतः मुलींच्या शिक्षणाची दारं लगेच बंद व्हायची. 10वी 12वी झाली की मुलींना विज्ञान शाखेचं शिक्षण नव्हतं आणि कला शाखेचंही नव्हतं. पाथर्डीला फक्त आर्ट फॅकल्टीचं एक कॉलेज होतं, बाबूजी आव्हाड महाविद्यालय. आणि मग ह्या शिक्षणाच्या सोयीसाठी काय करता येईल म्हणून मग आम्ही तिथल्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चर्चेमधून काही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे काही लोक होते, शिवाजीराव पाटील मालेगावचे, शरद कोलते अहमदनगर महाविद्यालयाचे, डॉक्टर YP कुलकर्णी नाशिकचे, आणि हे सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळं आम्ही तिथं कॉलेज सुरू केलं, आर्ट्स आणि विज्ञान. आणि आज याचा आनंद आहे की तिथं जवळजवळ 3 ते 3.5 हजार मुलं आणि मुली शिकतायत आणि त्यातल्या 45% विद्यार्थी संख्या ही फक्त मुलींची आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा दर्जा किंवा विकास एवढा झाला की आज तिथं सगळ्या मुली टॉपरला आहेत आणि त्याचा एक विशेष आनंद मिळतो. तेवढ्यावर न थांबता मग आम्ही वाणिज्य शाखा देखील सुरू केली. तिथं पुन्हा PG ज्याला म्हणतो आपण, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंग्लिश स्पेशल, इकॉनॉमिक्स स्पेशल हे सुरू केलं. सायन्स फॅकल्टीकडे अनालिटिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू केली. तेवढ्यावर न थांबता मग आम्ही कॉम्प्युटर फॅकल्टी सुरू केली. आज कॉम्प्युटर फॅकल्टीच्या तिथं 2 डिव्हिजन आहेत. आता यावर्षी पुन्हा प्रस्ताव करायला सांगितला की आता तुम्ही कॉम्प्युटरच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे MSc कॉम्प्युटरसाठी सुद्धा नवीन डिव्हिजनला परवानगी मागितली. आणि तेवढंच नाही तर कृषी पण सुरू केलं. आणि हे सगळं जे आहे हे साखर कारखान्याच्या अंतर्गत आहे. ही शिक्षण संस्था दुसऱ्या शिक्षण संस्थेवाले जसं करतात तसं कुठल्याही पद्धतीने व्यक्तिगतरित्या मालकीची नाही. बाकी आता कारखान्याचं दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा ह्या सगळ्या बाकीच्या शिक्षण संस्था आहेत ह्या खाजगी आहेत. यांनी शेतकऱ्याचे पैसे ऊस बिलातून कापले, माझ्या भाषेत सांगायचं तर लुबाडले, आणि फक्त ह्या शिक्षण संस्था सुरू केल्या. पण याला अपवाद म्हणून फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये दादा पाटील राजळे शिक्षण संस्था आहे जी साखर कारखान्याच्या मालकीची आहे. साखर कारखान्याचं संचालक मंडळ हे तिथं पदसिद्ध संचालक मंडळ आहे. कारखान्याचा चेअरमन जो असेल ज्या कालावधी करता त्या कालावधीत तो तिथं पदसिद्ध अध्यक्ष आहे. आणि कारखान्याचा जो मॅनेजिंग डायरेक्टर असेल तर तो मॅनेजिंग डायरेक्टर तिथं पदसिद्ध सेक्रेटरी आहे. आज तिथं 100च्या जवळपास स्टाफ
म्हणजे ग्रँटेबल मध्ये काम करतोय. नॉन ग्रँट मध्ये देखील आज जवळपास त्याच्या 50-60% संख्या झाली ग्रँटेबलच्या, ते देखील तिथं काम करते. इतकं तुम्ही सांगितलं दुर्लक्षित असणारा हा. पाथर्डी तालुक्यात विकास करण्यासाठी एक मोठं तुमचं योगदान आहे. हो. परंतु तुम्ही आष्टी मतदारसंघातले आहेत. कुठेतरी आष्टी तालुक्यातला कारखाना बंद आहे. आष्टी तालुक्यात पण मोठ्या प्रमाणात ऊस लागवड मोठ्या त्या प्रमाणात काळात होत आहे. नव्हता, आज आहे. पण ही बंद असल्यामुळे कुठेतरी इथं बंद असल्यामुळे एवढ्या वाईट परिस्थिती झालेली आहे आज. म्हणजे आय एम नॉट गिव्हिंग एनी निगेटिव्ह कॉमेंट्स ॲज अगेन्स्ट एनी पॉलिटिकल पार्टी, म्हणजे कुठल्याही राजकीय हे म्हणून नाही, परंतु त्याचं वाईट वाटतं, दुःख वाटतं. किंवा शेतकऱ्याची कामधेनू आहे, शेतकऱ्याच्या त्या काळच्या म्हणजे राजकीय धोरणांनी ती उभा केली. आता आजच्या काळामध्ये मला आमच्यासारख्याला एकच वाटतं, किंवा सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या पक्षाच्या चपला बाजूला ठेवून एकत्रित येऊन या उद्योगाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण या तालुक्यामध्ये आज एवढा ऊस आहे की हा कारखाना, मी म्हणतो 2,500 नाही, हा फार लवकर हा 5,000, 7,500 किंवा 10,000 क्षमतेने चालू शकेल. त्या काळात इथं बी ऊसाची अडचण होती, म्हणजे 1250 टनालाही ऊस नव्हता. पण आता एवढ्या काही म्हणजे तलाव झालेत, पाटपाणी झालेत. आता हा मोठा प्रकल्प खुंटेफळचा या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळं इथं भरपूर ऊस आजही होऊ शकतो, परंतु ऊस कुठे घालायचा, गेल्या वर्षी अशी परिस्थिती कठीण परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्याचा ऊस तसाच पडला. हो, ऊस आहे आणि मग दरही मिळत नाही. दर मिळत नाही म्हणजे जवळचे जे काही खाजगी कारखाने आहेत त्यांचं ही, म्हणजे मला आज नक्की सांगता येणार नाही आष्टी तालुक्यात किती गावं आहेत, पण एक मला माहिती आहे की आष्टी, पाटोदा आणि शिरूर हा जो काही मतदारसंघ आहे, याच्या तुलनेने तुम्हाला सांगेल की जामखेड हे फक्त 48 गावाचा तालुका आहे. म्हणजे मी ज्या वेळेला महसूल खात्यात होतो त्यावेळेला माहिती आहे मला की जामखेडमध्ये फक्त 48च गावं होते. आणि तिथं आता बारामती ॲग्रो कंपनीने एक जो कारखाना सुरू केलाय, तर तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी तो 1200 का 1250 होता. आज तिथं 2500 टनाच्या कारखान्याचं काम चालू आहे आणि लवकरच ते 5,000 किंवा 7,500 करणार आहेत. तसाच कर्जतचा कारखाना आणि वृद्धेश्वरचा कारखाना त्या काळात बरोबरीचा होता 800 टनी. आज जो कर्जतचा कारखाना आहे, ज्याचं पूर्वीचं नाव जगदंबा होतं, आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये तो अंबालिका नावाने सुरू आहे. तर त्याची कॅपॅसिटी आज 17,500 टन आहे प्रत्येक दिवसाची. मग त्याच्यामुळं काय झालं की एवढा मोठा ऊस क्षेत्र निर्माण झालं, तिथं पण कुकडीचं पाणी आलं. आणि ह्या ऊसापासून म्हणजे ह्या जे काही क्षेत्रामधून ऊस मिळतो, एक तर ऊसासारखं कॅश क्रॉप कुठलंच नाही. आम्ही सगळ्याला असं सांगत असतो की महाराष्ट्रातला शेतकरी हा ऊस वेडा शेतकरी आहे. म्हणजे ऊस लावला म्हणजे टिपरू टोचलं की ते येतच, आणि ते आलं की त्याचे पैसे होतात. त्याच्यामध्ये आज जो काही मजुराचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात भेडसावतोय, आज आपल्याला मजुरासाठी उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा तुमचं छत्तीसगड, राजस्थान या भागावर किंवा मध्य प्रदेशही लेबर इथं आहे. ह्या लोकांवर अवलंबून राहावं लागतंय मजुरासाठी. आणि म्हणून शेतकऱ्याला वाटतं की ऊस लावला तर एकदा तोडला, आणि तोडण्यासाठी आता मजुरांची संख्या जरी मर्यादित असली तरी पण मशिनरी आलेली आहे. आता हार्वेस्टर मशीन आलेत, त्यामुळे ऊस तोडण्याची अडचण येत नाही. दुसरं, हेच एक पीक असं आहे की याच्यासाठी मार्केटिंग करण्याची गरज नाही. आज आपण पाहतोय कांद्याची काय परिस्थिती आहे. कोणी म्हणतंय 14 रुपये 12 रुपये भाव आहे, खर्च वजा जाता 5 रुपये राहतात का 4 रुपये माहित नाही. त्याच्यामध्ये ऊसामध्ये काहीतरी ॲश्युअर्ड मिळते. आणि कालच सुदैवाने तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, केंद्र सरकारने ज्याला पूर्वी SMP म्हणायचे, SMP म्हणजे स्टॅच्युटरी मिनिमम प्राइस, नंतर पुढे त्याचं आजचं नामकरण आहे FRP म्हणजे फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. ती जी आज ठरवली, आज म्हणजे कालच केंद्र सरकारने निर्णय घेतलाय, तर पुढच्या वर्षाला म्हणजे 2025-26 या वर्षापासून FRP 3,550 रुपये ऊसासाठी ठरवलेली, 1 टन ऊसाला. असे पैसे मिळत नाहीत. कापसाचे आम्ही सगळे शेतकऱ्याला विचारतो, पाथर्डीमध्ये फार कापूस लागवड होते, ते म्हणले आता वेचायचाच भाव 7 रुपये आणि 8 रुपये किलो झालाय. मग विक्रीच्या भावातून तो वजाच करावा लागतो 7 रुपये किंवा 8 रुपये किलो.
सोयाबीनची तीच परिस्थिती आहे. म्हणजे पुन्हा सांगतो, म्हणजे त्याच्यात कॉमेंट्स मध्ये नाही मला म्हणायचं पॉलिटिकली, पण 2014-15 सोन्याचा भाव 1,24,000 रुपये होता किंवा 1,28,000 होता. तो भाव आता साधारणतः 1,31,000 गेलाय. वाढत चाललं. जो फक्त 24 किंवा 28,000 होता तो आता 1,31,000 झालाय. म्हणजे साधारणतः 1,05,000 एवढी सोन्याच्या भावात वाढ झाली. आणि दुर्दैव असं आहे की जे सोयाबीन त्या काळात 4800 रुपयाने विकायचं, तर त्या सोयाबीनचा आजचा भाव हा 3800, 4000, 4100, 4200 ह्या दरम्यान आहे. म्हणजे सोयाबीनच्या भावामध्ये सरासरी 800 ते 900 रुपयाने घसरण झाली आणि सोन्याच्या भावामध्ये 1,05,000 रुपयाने वाढ झालेली आहे. म्हणजे शेतीचं अर्थशास्त्र जे आहे हे असं कोलमडून पडतंय. आणि याच्यावर सुद्धा आता काय आहे की शेतकरी हा एकच घटक, म्हणजे आपण म्हणतो किंवा 70 ते 75% देश हा कृषी प्रधान देश आहे, तो कृषीवर अवलंबून आहे. पण शेतकरी संघटित नाही आणि शेतकरी संघटित नसल्यामुळं काय भाव मिळतोय तो द्या भाव पण रोख द्या, अशी परिस्थिती आहे. काल परवा मी एक म्हणजे मुद्दाम तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मुलाखत ऐकली. डॉक्टर यशवंत थोरात म्हणून कोल्हापूरचे आहेत, राहणारे, आता ते सेवानिवृत्त आहेत, परंतु ते नाबार्डचे अध्यक्ष होते, ज्याला आपण नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणतो, त्याचे अध्यक्ष होते. आणि मग त्यांनी सांगितलं, कर्जमाफीचा विषय होता, एका पत्रकाराने तुमच्यासारख्या त्यांना छेडलं होतं, कर्जमाफी करणं चूक आहे का बरोबर आहे. तेव्हा ते सांगितलं किंवा कर्जमाफी कुठल्या परिस्थितीत करावी याचे काही नॉर्म्स आहेत. म्हणजे ते नॉर्म्स हे रिझर्व्ह बँकेने ठरवलेले आहेत. नाबार्डची स्थापना होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती आणि त्या बँकेचे काही नॉर्म्स आहेत. तर त्या नॉर्म्स नुसार हे कर्जमाफीचं काही धोरण ठरलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं किंवा अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यावेळेला जो शेतकरी हवालदिल होतो तर त्याच्यासाठी कर्जमाफी बँकांना किंवा सरकारला करता येते, नाही करता येत असं नाहीये. पण आता काय होतं की अकोले सारखा जो भाग आहे तिथं काल परवा काय झालं, तिथल्या माजी आमदारांचं आणि तिथल्या तहसीलदारचं भांडण झालं. ते म्हणले तुम्ही आमच्या भागातले अतिवृष्टीचे पंचनामे केले नाहीत. तर त्यांनी सांगितलं, अहो आपल्याकडं अकोलेमध्ये दरवर्षीच 1200 ते 1300 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्याच्यापेक्षा जास्त पडलेलाच नाही, तर आपण अतिवृष्टीचे पंचनामे कसे करणार. बरोबर. त्याच्या उलट आष्टी तालुक्याची परिस्थिती आहे किंवा पाथर्डीची, इथं 600 ते 700 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कधीच पडत नाही. 400, 450, 500 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. पण आता आष्टीची सरासरी किंवा आकडेवारी माझ्याकडे नाही, पण मी आजही टच मध्ये आहे पाथर्डीच्या. मला रोज 10 सेंटर मध्ये किती पाऊस पडला हे व्हॉट्सअपला टाकतात. बरोबर. तर तुमच्या माहितीसाठी पाथर्डी तालुक्यात दरवर्षाची जी सरासरी आहे सरकारी रेकॉर्डला, त्याच्या 3 पट पाऊस झाला यावर्षी. तिथं आतापर्यंत पाऊस पडलाय 1335 मिलीमीटर आणि म्हणून मग तिथं अतिवृष्टी झाली. ती अतिवृष्टी कदाचित सरकारी नॉर्म्स बद्दल आपल्याला माहित नाही, पण ती अकोल्याला लागू पडेल का नाही हे त्यांनी पाहावं. बरोबर. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं उर्वरित आयुष्यामध्ये म्हणजे गावात सुद्धा फार चांगले लोक जुन्या काळात होऊन गेले, त्यांचे पण आमच्या मनावर म्हणजे योग्य असे संस्कार झालेले आहेत. बरोबर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो तुमचा आयडॉल काय, आजचा आयडॉल काही असेल पण त्या काळातलं आयडॉल वेगळं होतं. आमच्या गावामध्ये आता हे थोडं भविष्यात पुढे जाऊन मागे गेल्यासारखं होते, पण बालपणामध्ये आमच्याकडं आमच्या गावचे भागुजी पाटील होते, आमच्या गावचे सोनाजी शेंडगे होते, आमच्या गावचे शंकरराव शेंडगे होते, आमच्या गावचे आमचे वडील होते रामचंद्र पवार कार्यकर्ते, आमच्या गावचे दगडू सुंबे होते, आमच्या गावचे त्या काळातलं जुनं जाणतं नेतृत्व म्हणून चंपाशेठ बोरा होते, त्या काळातले रामचंद्र बोरा होते, त्या काळामध्ये झुंबर बोरा होते, त्या काळामध्ये नंदराम बोरा होते, त्या काळामध्ये रामचंद्र धायगुडे होते. म्हणजे अशा अनेक हे त्यावेळेचे गजानन कुलकर्णी होते, त्यावेळेचे बापू वैकर होते. आता हे सगळे जे आपल्या शेजारी बसलेत यांना नावं माहीत असतील कदाचित त्यांचे, पण याच्यापैकी किती लोकांनी पाहिलेत हे थोडे लोक निघतील की ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे.
असं एक म्हणजे गावही चांगलं होतं, गावाचं गाव पण चांगलं होतं आणि गावात कुठंतरी हे व्हावं म्हणून मी सुद्धा बीडचे त्यावेळेचे कलेक्टर होते कल्याण प्रसाद बक्षी, KP बक्षी आणि जिल्हा न्यायाधीश होते. त्यांना इथं आणून एक महिलांचा मेळावा घेतला, वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं घेतला होता. आणि तेवढंच नाही तर सगळ्यांना पोस्टाची बचत लागावी म्हणून त्यांना सगळ्याला RD काढून दिल्या होत्या. तर त्या काळात सुद्धा एक 20-25 हजार रुपये RD महिलांची बचत योजना इथं सुरू केली होती. पण आता ज्या चालवणाऱ्या होत्या त्यांनी स्थलांतर केलं, त्यामुळे मला वाटतं ते बंद झालं का काय. अशोक बोरांच्या मंडळी होत्या, ज्योत्स्ना बोरा नावाच्या, तर ते आता चालू आहेत का काही माहित नाही. आताच्या काळात एक 2-3 वर्षापूर्वी आम्ही इथे एक स्पर्धा परीक्षाचं वाचनालय सुरू केलं, काही पुस्तकं उपलब्ध करून दिले. तिथं गावातला जो सगळा आमचा सरकारी निमसरकारी स्टाफ आहे नोकरी करणारा, त्यांचा एक ग्रुप तयार केला. त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आर्थिक बळावर इथं सगळ्यांनी योगदान देऊन एक स्पर्धा परीक्षेचं वाचनालय सुरू केलं की आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना, परिसरातल्या विद्यार्थ्यांना कुठंतरी स्पर्धा परीक्षामध्ये प्रवेश मिळावा, कुठंतरी त्यांनी ज्ञानार्जन करावं, कुठंतरी शिक्षण चांगलं घ्यावं आणि मोठं व्हावं, आपलं नाव कमवावं. आज आमच्या गावातल्या काही घरामध्ये मी रात्रीच नाव वाचून दाखवले. एका घरामध्ये आज 8-8, 10-10 म्हणजे ऍग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट, IT इंजिनियर, म्हणजे शेतीनिष्ठ शेतकरी किंवा व्यावसायिक झालेत. तर त्याच्यामुळं गावाचं देखील आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. आमच्या गावामध्ये 15-20 वर्षापूर्वी राऊत दादा आलेत, हरिभक्तपरायण राऊत दादा. ते नोकरीच्या निमित्ताने आले, पण त्यांनी इथे एक पिंपळेश्वर संस्थान स्थापन केलं, भजनी मंडळ स्थापन केलं. आज कुठल्याही गावात भजनी जर पाहायचा असेल तर आम्ही सुद्धा कारखान्यात पाहतो की 1000 रुपये दिल्याशिवाय एकही भजनी टाळ घेऊन उभा राहत नाही. पण आमच्या गावामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली काहीतरी कीर्तन किंवा धार्मिक कार्यक्रम असेल तर 100-150 भजनी लोक उभा राहतात. उलट आमचे टाळ कमी पडतात पण भजनी शिल्लक राहतात, अशी परिस्थिती झाली. आणि एक संस्कार निर्माण झाले गावामध्ये. म्हणजे ज्याला आपण व्यसनाधीनता जुन्या काळात काय थोडीफार होती तर तिचा प्रतिबंध व्हायला लागला, ती कमी 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 होत झाली. आज आता काही लोक आहेत, नाही असं आपण म्हणत नाही, पण जवळपास 95% जास्त लोक निर्व्यसनी झालेले आहेत, धार्मिक वृत्तीचे झालेले आहेत. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, पुरुष, स्त्रिया, महिला सगळेजण गुण्या गोविंदाने नांदतात. इथं कुठं जात नाही, भेद नाही, काय नाही. मी नगरला एक कीर्तन ठेवलं होतं आणि त्या कीर्तनामध्ये आमचे आंबीर शेठ होते, म्हणजे मुस्लिम समाजाचे. ते कीर्तनवाले सारखं मला विचारायचे, हे का दिसतात इथं? अरे म्हणलं ते आमचेच आहेत, ते इथे आहेत. म्हणजे कीर्तनापुरते आलेत असं नाही, ते पंढरपूरलाही आमच्या दिंडीमध्ये जातात, ते आळंदीला बी जातात, आमच्या सगळ्याचे मित्र आहेत. म्हणून सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक या गावामध्ये गुण्या गोविंदाने राहतात. आर्थिक स्तोत्र देखील सगळ्याचा आता बऱ्यापैकी झालाय. जुन्या काळामध्ये खानाच्या घरं होते, म्हणजे मातीचे किंवा शेरवाशाचे. इथं सगळे छपर होते. आज नवीन एकही घर इथं छपराचं किंवा शेरवाशाचं होत नाही, सगळे घर स्लॅबचे होत आहेत. आता त्याच्याही पुढे जाऊन आमच्या लिंबोरे अण्णाचंच घर फक्त RCC नाही, एका मुलाचं, दुसऱ्या मुलाचं घर सुद्धा RCC. म्हणजे लोकांना आता सगळ्याला समजायला लागलं की घर बांधताना घर सुद्धा RCC केलं पाहिजे. तर अशा प्रकारे एक चांगलं वातावरण आहे. आणि मला कणकूड करताना एवढंच म्हणायचं की मी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी जिथून सेवानिवृत्त झालो त्याही ठिकाणी करू शकलो असतो, नगर सारख्या ठिकाणी करू शकलो असतो जिथं माझं वास्तव्य असतं, किंवा आजूबाजूलाही रोडला करू शकलो असतो जिथं मोठे रोड आहेत किंवा पार गडकरी साहेबांनी केलेले एक्सप्रेस हायवे आहेत. परंतु ज्या मातीतून आपण आलो, ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे, म्हणून मग आपल्याला आपल्याच गावात कार्यक्रम करावा की जेणेकरून आपल्या गावच्या महिला, माता, भगिनी, मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, गावकरी, म्हातारे हे सगळे जे आपल्याला येता येईल त्यांची आपली भेट होईल. नव्या पिढीला कुठंतरी एक त्याच्यातून प्रेरणा मिळावी, चालना मिळावी. नव्या पिढीत विशेषतः तरुणाईमध्ये एकमेकांची ओळख व्हावी, या सगळ्या उद्देशाने हा कार्यक्रम जाणून बुजून मी गावात ठेवला. आणि तो मुद्दाम असा पण ठेवला, हे माहित नव्हतं की ह्या काळातही पाऊस चालू असेल म्हणून, परंतु
दिवाळी सुट्टीच्या काळात सगळे आपल्या गावातले नोकर जवळपास इथले सरकारी नोकरीमध्ये आमच्या अण्णा रोज आकडा सांगतात 126 येतं, पण 150-200 लोक आज नोकरीला आहेत. सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत आहेत, खाजगी नोकरीत अनेक आहेत. बरोबर. तर हे सगळा जो नोकरदार आहे हा सगळा दिवाळी किंवा भाऊबीजेच्या पाडव्याच्या निमित्ताने गावात येतो आणि मग त्यांच्याशी आपलं हितगुज व्हावं, टायप असावं, ओळख असावी सगळ्यांची, एकमेकाशी ऋणानुबंध व्हावेत, एकमेकाशी त्यांचं भविष्याच्या दृष्टीने काहीतरी यावर्षी पवार साहेबाचा कार्यक्रम केला म्हणजे मी केला समजा, तर पुढच्या वर्षापासून कुठेतरी आपण सगळे मिळून एक दिवाळी फराळाचा कार्यक्रम इथून पुढे सुरू करू, अशा प्रकारची एक चालना आणि म्हणजे त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून इथं ह्या ठेवण्याचा संकल्प मी केला. आणि त्याला अडचणी आल्याच नाहीत, पावसाची वगळता काही अडचणी आल्या नाहीत. पण आणि इथं सगळेजण आमचं हे काय ज्याला म्हणतो वानर सेना किंवा ज्याला आपण हे म्हणू, हे सगळे मावळे म्हणू किंवा शिवाजीचे सवंगडी म्हणू, हे सगळे हजर असल्यामुळं ह्या अडचणीला काय मात करायला काय लागणार नाही. मी कालच सांगितलं की श्रीकृष्ण जरी आपण नसलो म्हणजे करंगोळीवर काय म्हणतो त्याला काय उचललं होतं, गोवर्धन पर्वत, पण हे सगळे जण आहेत, हे सगळ्याचे एका हाताचे 5 दुसऱ्या हाताचे 5 म्हणजे 10 बोट आहेत सगळ्याला. आणि एवढे 200-300 लोक, 300 गुणिले 10 म्हणजे जवळ 3000 बोट असतील. तर गोवर्धन पर्वतच काय अजून एका ऐवजी 10 गोवर्धन पर्वत उचलू शकू अशा प्रकारची एक शक्ती ह्या सगळ्यामध्ये निर्माण करायची आणि त्याचा देशाचे एक स्पर्धामध्ये सुजाण नागरिक निर्माण व्हावेत हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही रोजच बोलतो, पण आजही निदान तुमच्या बरोबर बोलण्याची संधी झाली, त्याच्याबद्दल तुमचे पण सगळ्याचे आभार, खूप खूप धन्यवाद, नमस्कार. हे होते जे.आर. पवार यांनी आतापर्यंतचा सर्व इतिहास आणि गावामध्ये सुरुवात इथून झाली आणि शेवट रिटायरमेंट सुद्धा गावातच व्हावी याची प्रेरणा गावकऱ्याला मिळावी असा त्यांचा मानस आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.